जलीलांकडून अप्रत्यक्षरित्या आरोपींना सपोर्ट करण्याचा प्रयत्न शिरसाट यांनी असं म्हटलंय। निदा खान एकटी नाही तर रॅकेट आहे असंही संजय शिरसाट म्हणतात। इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी शिरसाट यांनी केली। नेता इम्तियाज जलील माजी खासदार त्यांनी नाशिकला जाऊन दिलं, भाषण केलं। पुन्हा आजही त्याचा तोच तोरा आहे की आम्ही तिच्या पाठीशी आहोत। म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली जे आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न केला। मला वाटतं हा एक गुन्हा आहे। ज्याच्यावर FIR फाटतो त्याला जर तुम्ही लपवून ठेवत असाल किंवा त्याला इतरत्र सहकार्य करत असाल तर तुम्ही आरोपी आहातच हे सिद्ध होतं। म्हणून पोलिसांनी आता कोणत्याही गोष्टीची वाट न पाहता इम्तियाज जलीलवर सुद्धा गुन्हा ताबडतोब नोंद करून त्याला अटक केली पाहिजे। आणि म्हणून मी यासाठी चौकशीची मागणी सुद्धा मुख्यमंत्री महोदयाकडे केली आहे। नक्कीच काल मुख्यमंत्री पण म्हणालेले आहेत की नगरसेवकाचा MIMच्या नगरसेवकाचा यामध्ये समावेश दिसतोय, कारवाई होते, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि यासोबतच जे कोणी या सगळ्यांमध्ये लिप्त असतील त्यांच्यावर पण कारवाई होणार, सरकार सोडणार नाही। मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे आणि हे घेणं गरजेचं आहे। ही निदा खान एकटी नाही आहे, तर हे रॅकेट आहे, ही पेड वर्कर आहे। निदा खान ही पैसे देऊन कामं करणारी बाई आहे। म्हणून तिचं काय एवढी तिला ही एकटीच आहे आणि ही एकटी काहीतरी सर्कल चालवते असं समजण्याचं काही कारण नाही। हिच्या निदा खान सारख्या शेकडो महिला महाराष्ट्रात नाही तर देशभर पसरलेल्या असाव्यात असा आमचा अंदाज आहे। स्लीपर सेल संभाजीनगर पुरता नाही आहे, हा महाराष्ट्रापुरता आहे। काही जो काही महाराष्ट्राचे जे काही सोकळ नेते आहेत त्यांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये ही कारवाई करणे आणि त्यांच्यानंतर असेच प्रत्येक राज्यामध्ये यांचं नेटवर्क आहे, त्या ठिकाणच्या असलेल्या पुढाऱ्याला हाताशी धरणे आणि हे नेटवर्क राबवणे हा सगळ्यात डेंजर। आता अतिरेकी कारवाई करता येत नाहीत म्हणून त्यांनी हा काढलेला पर्याय धर्मांतर करणे, लवजिहाद करणे आणि तिचं ड्रग्स विकणे आणि या समाजाला, बाकीच्या समाजाला बिघडवणं हा त्याच्या मागचा उद्देश। या माध्यमातून त्यांची ऍक्टिव्हिटी सुरू आहे आणि ही समाजासाठी घातक आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।